नमस्कार नमस्कार नमस्कार. मी ह्या सोसायटीचा सेक्रेटरी आपणा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या आवडत्या कार्यक्रमात कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. काय झालं माहिती आहे का, मला आहे ना मॉर्निंग वॉकला जायची सवय, पण आज नेमकं मला मॉर्निंग वॉकला जायला उशीर झाला, त्यामुळे यायलाही उशीर झाला. तसं काय आहे, प्रत्येक माणसाला चांगली व्यसनं ही असायलाच हवी. जसं मला मॉर्निंग वॉकचं चांगलं व्यसन आहे. पण कसं असतं ना मंडळी, एखाद्याला चांगलं व्यसन असलं ना की त्याला एखादा वाईट व्यसन असणारा माणूस भेटतो. मग मला जसं मॉर्निंग वॉकचं व्यसन आहे ना, तसं आमच्या सोसायटीतल्या त्या कदमला नाईट वॉकचं व्यसन आहे. रात्रभर त्या वॉचमनबरोबर बसून काय धिंगाणा करत असतो माहीत नाही. आणि त्या कदमाने एक मोठा धिंगाणा केला, तो म्हणजे जिन्यामध्ये पेंटरने ठेवलेला पेंटचा डबा अख्खा सांडून टाकलाय. त्यामुळे येण्या जाणाऱ्यांचे पायाचे ठसे, हाताचे ठसे, सगळं असं सगळीकडे डिझाईन्स आलेत. आता त्या कदमला जाऊन मी विचारणार आहे, तू नक्की हे काय केलंस? तुम्ही माझ्याबरोबर या, बघूया काय झालंय ते. काय सांगणार हल्ली कोणाला, म्हणजे सांगण्यासारखी कुठली गोष्ट सांगण्यासारखी नाही तर काय. काय श्रद्धा, बॅगा घेऊन कुठे सहलीला चाललीस की काय? छे हो, मग असल्या रम्य गोष्टींना माझ्या आयुष्यात आता स्थान राहिलेच कुठे? अगं काय कळलं नाही, पण काहीतरी नेमका प्रॉब्लेम दिसतोय. एक मिनिट, मी जरा विचारतो. काय ग पोरी, सहलीला नाही चाललीस, मी नेमकी चाललीस कुठं? गृहत्याग करून निघाले मी. त्या घरात मी आता परत नाही जाणार. माझ्या पिताश्रीनी ना माझे जगणे अगदी नकोसे करून टाकले आहे. दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, मदिरा प्राशनाशिवाय त्यांना दुसरं काही सुचतच नाही. तिचं म्हणणं आहे की सरकार बदलला तरी अजून मंदिराचा प्रश्न कसा सुटलेला नाही. मला बरोबर, मला काय म्हणायचं, आता मंदिराचा प्रश्न सुटलेला नाही बरोबर आहे, पण हिला घर सोडून जायची काय गरज आहे मला सांगा. तर सरकार आणि मंदिर सगळं बघून गेले का? तुम्ही आहे ना मोरीतच बसा, तीच लायकी आहे तुमची. काय अहो मंदिर नाही हो, मदिरा. मदिरा म्हणजे दारू. दारू, कदमांची दारू वाढले म्हणून तिला त्रास होतोय. हो, म्हणून ती घर सोडून चालली. मग अरे भातुकरी चालले, बॅगा बिगा घेऊन कुठे नाही येणार मी. आता त्या घरात पाऊलही टाकणार नाही. तुम्हास पिताश्री म्हणून घ्यायची, तात म्हणून घ्यायची लाज वाटते मजला. आता मजला मी परत नाही बांधू शकत. आपलं घर काय वाईट आहे काय? सगळे व्यवस्थित आहे ना? नाही बघ, ताज बोल नको तू, मला तोता असल्यासारखं वाटत. तोता? कबूतर आहात तुम्ही, कबूतर. ते कबूतर कसं गुटर गुटर करत असतं, तसं हे सारखी क्वाटर क्वाटर करत असतात. का भातगिरी चालले जाला, तू बापाला कबूतर बोलता? हो रे, सोसायटीत माझं रिस्पेक्ट आहे. होय होय, हे लोक मला बेवडा बोलतात, कोण टाकी बोलतो, कोण मालटा, तू कबूतर बोलता. काय 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 झालं? काय झालं? काय कोण भांडतंय? कोण भांडतंय इथे माझ्याशिवाय? आता या सोसायटीत तुझ्याशिवाय भांडणारी दुसरी बाई कोण आहे मला सांग. वाटेल ते बोलू नका, मी ऐकून घेऊ शकत नाही. मोरे भाऊजी, मोरे वहिनी, थांबा बरं तुम्ही. अख्ख्या सोसायटीला फक्त तुमच्या भांडणाचाच विषय आहे का? दुसरे विषय नाही का आपल्याकडे? आणि इतके वाचा 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 भांडत असता, कपडे कसे हो मॅचिंग घालता दरवेळेस? गप्प बसा. ती श्रद्धा तिकडे पडून जाऊन लग्न करून राहिली म्हणून विचारते ना तिला, काय ग पडून जाऊन लग्न करते का? नाही नाही, माझा तसला काही विचार नाहीये. माझी समस्या जरा घरगुती आहे. हाय श्रद्धा, कुठे निघालीस? अरे डोमेस्टिकने जातेस की इंटरनॅशनलने? मी आत्ताच दुबईवरनं आले. तू कुठे चाललीयस? माझे ना ठाऊक नाही मी कोणत्या रस्त्याने जाते ते. तू एक काम कर, SV रोडने जा, तिथे ना अजिबात ट्रॅफिक नाहीये. ओ डोमेस्टिक, अहो जरा थांबत. ती आहे ना घर सोडून चाललीये. हो, कदमांचं पिणं वाढलंय म्हणून. कदम, तुम्हाला लाज वाटते का? लाज? अहो एवढी सोन्यासारखी मुलगी आहे, तुम्ही किती त्रास देता तिला? हा नाही पिता तुम्ही? अहो कुठं मी पितोय, उगाच कांगावा करते. काय मी कांगावा करते? पिताश्री, आता तर मला असे म्हणावेसे वाटते की तुम्हाला पिताश्री म्हणण्याच्या ऐवजी किती पिताश्री असे म्हणावे. इतके
तुम्ही सातत्याने मदिरा प्राशन करत असता. बरोबर बरोबर. त्या दिवशी तर या मोरे काकांनी यांना घरी आणून सोडलं. नाही ते दारू प्यायला म्हणून आणलं ना व त्यांना जरा ना सनस्ट्रोकचा त्रास झाला होता त्याच्यामुळे डोक्याला हात लावून बसलं होतं. पण मला नाही वाटत ते पियत असतील. नाही तुम्हाला नाहीच वाटणार. तुम्ही ह्यांचेच साथीदार आहात मला माहितीये. आमच्या ह्याना ना क्वार्टर मधली क्वार्टर दिली ना की झालं लगेच खुश आमचा गडी. मोरे भाऊजी तुम्ही अख्खीच्या अख्खी क्वार्टर पिता का? हे गे तेवढं कुठलं आलंय. हे आमचं तुला सांगते अगं नुसतं बाटलीचं बूच उघडलं ना की हे आमचं चिपळून फडफडायला लागतं. त्याच्या पुढचं एक पेग लावला ना की टांगा पलटी. मोरे वहिनी एक मिनिट. कदमांची दारू वाढली हा प्रश्न आहे आणि म्हणून ही श्रद्धा घर सोडून चालले. त्याच्यावर आपण बोलूया का मोरे कुचकामी कसे आहेत याच्यावर चर्चा सत्र ठेवूया. मग मोरेंना सध्या मोरीतच ठेवा. सॉरी चुकलं. कदम तुम्हाला लाज वाटते का? लाज तुमची शपथ घेऊन सांगतो. कशी तुमची शपथ घेऊन सांगतो मी आता मी पितो. कदम भाऊजी तुम्ही आत्ताही प्यायलात. आता मध्येच मी आता कदम आता कशा आलं मी वेळ झाली झाली चल मी बसूया. कुठे बसणार? एक काम कर पटकन सोसायटी ऑफिसची चावी घेऊन ये. सोसायटी ऑफिसची चावी? येस. तुम्हाला सांगतो गेल्या महिन्यात कदमानी माझ्याकडनं सोसायटी ऑफिसची चावी नेली होती. मला म्हणाले महाबळेश्वरचे पाहुणे येतात जरा 2 गाद्या टाकायच्या आहेत. गेल्या महिन्यात चावी अजून दिलेली नाही आणि आत्ता कळत आहे ही सोसायटी ऑफिसची चावी ह्याच्यासाठी आपण पार्टनर आहे. मी टेरेसवर मला खूप त्रास होतो हवा खूप. तिथे पण तुम्ही घेता? मग टेरेस चालून मी टेरेसवरच बसलो. फालतू टाइमपास नको. आधीच खूप उशीर झालाय. मी सगळी तयारी करून आणले. गचकन उघडायची पचकन लावायची. रेडी मिक्स आहे. टाइमपास नको. चल चीयर्स. ये वासाड्यानो इथं रेडी मिक्स करून आले नाही इथं आमच्या समोर चीयर्स करतावाय. ते काही नाही बायको आहे ना त्याच्यामुळे मोरे हा कोण आहे? हा इथे का आलाय आणि तो दारू देतोय कदमाना? हाच आहे तो इसम ज्याने माझ्या पिताश्रीना बिघडवलंय. हाच त्यांच्या बरोबर रोज प्यायला बसतो. एक्सक्यूज मी रोज नाही पित. नो आय डोंट ड्रिंक डेली. रोज पित नाही मी. सोमवार आणि गुरुवार मला सुट्टी असते. म्हणजे काय 12 वाजेपर्यंत हात चोलीत असतो. 12 नंतर आता जो काय सुरू होतो ते याला मला ओढत नाही. इकडे काय वडाला प्रदक्षिणा घातलीस? ओ मिस्टर तुम्हाला मी ना सांगते आता जर यापुढे तुम्ही कदमांना दारू पाजलीत ना तर याद राखा. एक्सक्यूज मी लेट मी एक्सप्लेन यू. मी यांना घेऊन जात नाही. उलट रोज संध्याकाळी हेच मला घेऊन जात. आणि एक वेळ तुम्ही मला थांबवाल इथे येण्यापासून पण बाकी इतर जणांना यांना भेटण्यापासून कसे थांबवाल? यू डोंट नो यांचा फार मोठा घोटाळा आहे. मोठी कंपनी आहे. म्हणजे बघा सकाळी 2 दुपारी 1 संध्याकाळी 1 रात्री मी 1 and only. आणि एक माणूस कोणतरी चकना घेऊन येतो त्याचा अजून मला पत्ता लागलेला नाही. माहितीये ना तुम्ही माहितीये कोण चाकणा देत असेल यांना? कोण ओळखा पाहू? नाही मी तेच म्हणत होते. माझ्या घरी आलेले चिपळूणवरनं जे काजू आले होते ते गेले कुठे? माझ्या सासूरवाडीवरून एवढ्या कैऱ्या आल्या होत्या त्या गेल्या कुठे? आपण खाल्ल्या होत्या. मोरे त्या दिवशी तुम्ही इकडे हापूस आंबे आणून ठेवलेत की नाही सांगा मला. नाही इथं नाही आणलं. ते काय आहे हापूस आंबे इथंच आणलं होतं. ते काय आहे घरात असं पडून राहिलं होतं फुकट जाण्याऐवजी मी इथं आणलं. चकना म्हणून दिलेलं नाही त्यांना. आणि हे तर काय फुकट नाही दिलं त्याच्या मोबदल्यात रोज एक पेग घेतो यांच्याकडनं. डाऊन. आय डोंट लाईक व्हायलन्स. अरे हा काय व्यवहार झाला का?
तुमच्यामुळे कदम किती व्यसनी झालेत हे लक्षात घेत नाही तुम्ही. हो, आणि कदमांमुळे मी, आणि हा मोरे मलाच ब्लेम करतो. या मोरेच्या अरे समोर त्याचा काय दोष आहे का? हा, अरे किती जण तुमच्यामुळे व्यसनी झालेले आहेत. अच्छा, माझ्या मला सगळं व्यवस्थित झालं. वसड्या लाज वाटते तरी ना आजकालची ना दुनिया ना खरंच नाही. तुम्हाला सांगतो हो, मी आहे ना एक पेक घेतो, तो पण कंदी मंदी, कुणी दिलांतर. अरे वसाड्या आधी मला नीट बिघडू दे तरी, मग सगळं चार बिघडतील, मग म्हणा माझ्या मुलं सगळं बिघडलं म्हणून. ठीक आहे. नाही नाही, मुळात यात मोऱ्यांचा काही दोष नाहीच आहे. मला ठाऊक आहे, या पेटीतला नासका आंबा म्हणजे माझे बांबा. बाबा तू बांबा बोलते मला? वसरे बांबा बोलते बापाला? तू पण लावून आलीस दाश्री, कदम काय बोलताय तुम्ही? हा, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तेच ना, काय निर्लज्ज माणूस आहे. या सगळ्यामुळे बायको सुद्धा सोडून गेली तरी अक्कल येऊ नाही राहिली या माणसाला. हो कदम. काय हो कदम, तुमच्याशी बोलून राहिले ना मी. त्या पोरीला किती त्रास द्याल हो, का ती सहन करून राहिली म्हणून खूपच त्रास द्यायचा ठरवलाय तुम्ही. नाही तर काय कदम, जरा या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या. तुमची मुलगी घर सोडून चालली होती, आम्ही होतो म्हणून ठीक आहे, पण उद्या गेली घर सोडून, काय करणार तुम्ही? काही वर्षांनंतर तुम्ही म्हातारे व्हाल, तेव्हा रस्त्यात पिऊन पडलात ना तर उचलायला सुद्धा कोणी नसेल. कुत्र्याचे हाल खावे लागतील तुम्हाला. काका, यांना समजवण्यात काही अर्थ नाहीये. नळी फुंकिली सोनारे. काय मी नाही फुंकत सिगरेट. जोक जोक. चला निघते मी, शोधते काहीतरी जगण्याचा. कदम कदम हो, आडवा तिला पोरगी सोडून चालले. आता तरी म्हणा ह्याच्या पुढे मी दारू पिणार नाही. अहो म्हणा कदम, म्हणा लाज कदम. वाटते का? लाज? हा, एवढी पोरगी तुमची तुम्हाला सोडून चालले. तुम्हाला एक चांगला साधा बाप नाही होता आला. ह्या मोऱ्यांना साधा बाप होता आला नाही, आणि तुम्हाला चांगला बाप होता आला नाही. आलीच माझ्यावर आलीच. कदम कदम तिला अडवा. अहो स्वतःची मुलगी आहे तुमची. अहो ना, अहो म्हणा ना. अहो मनाशी पक्का ठरवा का मी आता दारूला स्पर्श करणार नाही बुवा. कदम बोला. बोला कदम, बोला कदम, कदम. ही वेळ गेली तर परत येणार नाही. बोला. बोला कदम. बेटा मला माफ कर. आय एम सॉरी. या बाटली मुळे माझी वाट लागली. तू चांगली आहेस बेटा, मी काय करू? या बाटलीमुळे माझी वाट लागली. मला बाटली दे, बाटली दे. ही बाटली मी तू देव आहेस देव. हे कालतोंड्या, ह्या बाटलीने तुझं काय बिघडवलंय? बाटलीने तुला अडचणीत आणलंय? कशाला फोडत होता बाटली? मी ठेवतो माझ्याकडे. आउट. कदम कदम म्हणा की मी म्हणा मी आजपासून दारू सोडली म्हणून म्हणा. ओके ओके. उद्यापासून दारू. नाही. यापासून नाही, आजपासून. मुलीच्या डोक्यावर हात ठेवा कदम. आत्तापासून. हो. शपथ घ्या बरं तुम्ही. घेतो पण ती आत्ताची दारू. कदम मुलीच्या डोक्यावर हात ठेवा. कदम, म्हणा. हीच वेळ आहे, म्हणा लवकर. म्हणा. हा. ओके. हा. बेटा हा बेटा मी आजपासून शपथ शपथ. शपथ. आत्तापासून म्हणा. आजपासून आत्तापासून. आत्तापासून. हा पुढचं थोडा लवकर. अरे पण हा काय तुम्ही सगळे हा बोलता? मला संध्याकाळ झाली सुरू होत, मग मला लागतं, मग मी काय करू? गुड क्वेश्चन. काय करू? मी आहे ना. हा, कंपनी द्यायला हात देईन ना. नाही मोरे वहिनी, मी आहे म्हणजे त्यांना म्हणायचं की आपण सगळे आहोत ना, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू ना सगळे मिळून. काहीतरी म्हणजे काय करायचं? म्हणजे आपण त्यांना थांबू, त्यांना कशात तरी अडकवू ना आपण. मी काय म्हणून राहिले, त्यांना असं कशात तरी गुंतवून ठेवू आपण. मी काय म्हणतो, शेअर मार्केट मध्ये गुंतवूया यांना. मोरे, काय शेअर मार्केट मध्ये प्यायले की ते स्वतः शेअर होतात, आणि जरा जास्त झाले की मार्केट मध्ये जाऊन शेअर पडतो खाली. त्यांना आपण ना कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीत गुंतवून ठेवूया सगळे मिळून. चालेल.
हे असे सतत मनात दारूचे विचार येत असतील तर ते काढून टाका. कारण काय आहे भाऊजी, असे सतत मनात दारूचे विचार येणं चांगली गोष्ट नाहीये. नाही म्हणजे मला माहितीये बुवा का तुम्हाला दारू खूप आवडते. आता ज्या माणसाला दारूची चव आवडते त्याला तर ती छान लागणारच आहे. पण काय आहे भाऊजी, ही दारू आहे ना फार वाईट गोष्ट आहे. अशी जाडते स्वतःला, अशी जाडते तुम्हाला सांगते. म्हणून जर कोणी दारू विषयी गप्पा मारत असेल तर त्याला म्हणा गप्पा मार, एक शब्द काढू नको दारू विषयी आणि त्यालाही गप्प करा. कारण दारू कडाकडानं जाडते भाऊजी. दारू फार वाईट आहे, फार वाईट आहे दारू. आणि कसं आहे, दारू आहे ना ती माणसाला काय झालं आता तुला? राजपूत वहिनी, अहो तुमच्या बोलण्यामध्ये किती दारूचे खांबे आले. काय कसं कशाला दारूचा विषय करता? अहो तुम्ही जर बोलला नसतात ना ते बघा किती अस्वस्थ झाले त्या दारूमुळे. ते जर एकटे असते ना तर कदाचित त्यांच्या मनात असा विचार आला नसता. पण आता तुमच्या बोलण्यामुळे थरथरायला लागले ते. चुकलं बरं. सेक्रेटरी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांना कॉन्सन्ट्रेशन करून द्या. असं काय करताय त्यांना कशात तरी गुंतवायचंय. तुम्ही अजिबात घाबरू नका, मी आहे ना, मी त्यांना बरोबर गुंग करते. आग लागली तुझ्या तोंडाला. गुंगवायचं मग दारू काय वाईट आहे? वसाडे, अरे सगळ्यांचं म्हणणं असं आहे यांना कशात तरी रमवायचं. मला कशात तरी रमवा. रमवायचं. अरे रमवा कशात तरी. बघू काय ते. मना रम हवा. अरे कसा सुकलाय रे गला वला. पिताश्री तुम्ही पुन्हा मदिरेचा विषय काढलात. हे मी चालले बाई असं काही करू ऐकतच नाही ते. मी आहे ना, तू आता बघ, आता बघ मी त्यांना कशी गुंग करते. राजपूत वहिनी, तिकडे बसा, तिकडे बसा. बसा लवकर. गुंगवा बर का चांगलं. हा वहिनी आता बघा मी कशी गुंग करते. वासाडे, अक्कल आहे तुला? एक तो माणूस दारू मुळे परेशान आहे. आणि तू काय वाटलं तर करायला निघालेली आहे? मोरे जरा गप्प बसा. बघूया तर काय करताय. आता बघा. लैला मैं लैला ऐसी हूँ लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला. ते बार सारखं. इकडे वा 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 वहिनी, आय लव्ह यू. तुला काय चढली? सॉरी 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 सॉरी. ते मला ते एकदम शबानाचा डान्स वाटला. भाऊजी, अहो शबानाने कधी असा डान्स केलाय का? भाऊजी तुम्हाला माधुरी दीक्षित म्हणायचंय का? अहो माधवी वहिनी, त्यांना जर माधुरी म्हणायचं असतं तर ते शबाना काय म्हणाले असते? आणि तुमचा डान्स बघून ना त्यांना माधुरीची नाही, फार फार तर मधुर भंडारकरच्या चांदणी बारची आठवण झाली. कसे नाचत होतात. म्हणजे मी बार मध्ये जायचो ना तर मला शबानाचा डान्स खूप आवडायचा. नाही आता तो मनातनं विचार काढून आता मी काय म्हणते त्यावर लक्ष द्या. आता मी बघा तुमचं लक्ष कसं विचलित करते. नाही काय सॉरी सॉरी, लक्ष वेधून घेते. आता ना तुम्ही फक्त आहे ना पौर्णिमेचा विचार करा. म्हणजे पुनवेची रात. कदम बघा कुठं बघा तो पूर्ण चंद्र. आता त्या चंद्राकडे लक्ष द्या. बघा कसा चंद्र गोल शुभ्र पूर्ण चंद्र दिसतोय. मला सांगा त्या गोल गोल चंद्राकडे बघून तुमच्या मनात काय विचार येतोय? सांगा. चंद्राकडे बघ. म्हणजे मनात काय विचार येतात? या चंद्राकडे बघ. हा जो चंद्र आहे ना असा गोल गोल, असा पांढरा पांढरा, असा मला बर्फासारखा वाटतो. तो असा बर्फाचा गोल चंद्र असा हातात घ्यायचा. असा हातात घेऊन हलूच तर असा टेबलावर ठेवायचा. क्रिएटिव्हिटी. हातोडी घ्यायची, फोडायचा, 2-4 तुकडे गलाचा टाकायचं, 2 अरे काय याला माणूस आहे. त्याला कुठल्याही गोष्टीवर ना फिरून फिरून हा दारूवरच येतो. तुमचं ना कदम काहीही होऊ शकत नाही. कदम भाऊजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लाज.
अरे काय लाज वाटली पाहिजे बसाऱ्यानं? तुम्ही ज्या ज्या सगळ्या गोष्टी बोलताव ना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये दारूचं ना कुठलं तरी आहे काहीतरी गोष्ट, म्हणून मला दारू पिहायची वाटते. कदम आलास भाऊजी भाऊजी भाऊजी, आमच्या कदम भाऊजींनी दारू सोडलेली आहे. तुम्ही तुमच्या सोसायटीत जाऊन प्या. आउट. चला निघा. आउट आउट. अहो नाही हो, मी आज तुमच्या सोसायटीमध्ये वेगळ्याच कारणासाठी इन झालेलो आहे. मी माझ्या मित्राच्या अंत्यविधीसाठी आलेलो नाही. चुकून जरा प्रॉब्लेम झालाय. ऍक्च्युली माझा मित्र आजारी आहे, त्याला बघण्यासाठी आलो. मी तुझ्यासाठी काय आणलंय? अरे कर्म्या वसारे, हे काय आणलं साईज म्हणा? ही कर्माची फळं आहेत. अरे म्हणजे फलाहार करण्यासाठी फळं आणलेली आहेत. अरे वा वा. ही वेगळीच फळं आहेत. हे शहाळ पण आहे. वसारे म्हणा कलिंगड नको ना शाला नको म्हणत पाहिजे का? ही वेगळी शाळा आहे. अरे पोपट तिकडे तिथे बघतोयस. हे कलिंगड आहे ना, साधं कलिंगड नाहीये. हे कलिंगड आहे ना, असं मी भोसकलंय, त्याच्यामध्ये ना वोडका ओतलेली आहे. काल रात्री ओतली, आज तुझ्यासाठी घेऊन आलोय आज रात्री. काय करू नकोस. हे कलिंगड आहे ना, ह्याने सगळी दारू अशी ना घेतली. शोषून घेतली. हा जा, तू सोसायटी ऑफिसची किल्ली घेऊन ये जा. अरे वसाऱ्याने माझी सोसायटीची केली, त्यांनी काढून घेतले. हो, तू आपण इकडेच बसून इकडे सुरू करू. पसरव. बस. हे काय झालं? फलाहार. पोपट कुठे आहे? दाखव ना तो. पोपट उडाला. हा तुमचा पोपट झाला. आणि आतला फालतूगिरी बस आता. मला फलाहार करू द्या. हे शेंगदाणे पण घ्या. शेंगदाणे शेंगदाणे फळाबरोबर. हा लोणचं पण आणलंय मी. हो, आणि ते कॅशचं आहे. हे बघा, हे हा असं मस्त आंबट तिखट असं लोणचं आणि हे कलिंगड. हा खा. लोणचं कधी खायला लागले? हो. हा वेगळा फलाहार आहे. लोणचं आणलंय. मी काय म्हणतो, काय? कसला जल्ला फलार आहे वाईस मिळेल काय मला? ठीक आहे, चल तू आमचा जुना खेळाडू आहेस ना, घे. मिळेल ना? म्हणजे तसं मला डॉक्टरने फलार करायला सांगितलेलं आहे का नाही? बघू जरा. आकर. दारू आहे? काय वाटलं का? फलार ते फलार मस्त आहे. मस्त लागतोय. लोणचं घे. खाऊन घ्या. हे घेणार. अरे बाहेर लागेल ना. हे पण मस्त आहे. हळूहळू घे. हा दारू नाही रे बाबा, फलाहार आहे. फलाहारा बरोबर लोणचं, शेंगदाणे. जरा मला पण करू दे ना फलाहार. नाही. ह्याच्यात दारू आहे. मला वाटलंच होतं. काय करताय तुम्ही? काय करताय? दारू आहे ह्याच्यात. अहो सोडा, दारू आहे ह्याच्यात. अरे त्या दारू आहे, घाणेरडं नाही. पिऊ नका मुली, पिऊ नका. बघू दे मला ते कलिंगड बघू. काय चाललंय तुमचं? काय झालं? ह्याच्यात पण दारू आहे. पिताश्री उठा आधी. उठा. काय कदम तुम्ही? काय केलं तुम्ही पिताश्री? तुम्ही माझी शपथ घेतली होती ना दारू कधीच पिणार नाही म्हणून. याचा अर्थ तुम्ही माझी खोटी शपथ घेतली. ठीक आहे, तुम्हाला हीच माझी किंमत आहे ना, पण नाही राहायचं मला या घरात. मी चालले घरी. थांबा जरा. त्याच्यामध्ये थांबा. बसा कदम बसा. एक वेळ बसा. तुम्ही काय करता? दारू पिताय. त्यांना द्या. तुला काय करता? या इकडे. काय चाललंय तुमचं? दारू प्यायला माझं जरा ऐकाल का? आपण चिडचिड करून त्यांच्यावर दबाव आणून काहीही होणार नाही. रोज नवीन युक्त्या ते शोधून काढतील. कळलं का? त्यापेक्षा आपण एक काम करूया. मुक्तांगण नावाचं एक व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि त्याच्या ज्या संचालिका आहेत ना, मुक्ता पुणतांबेकर, त्या माझ्या ओळखीच्या आहेत. त्यांना मी आज संध्याकाळी आपल्या सोसायटीत बोलवलेलं आहे. त्या आल्या की ह्या तिघांनाही आपण त्यांच्या त्या व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊया. म्हणजे ह्यांची दारू नक्की सुटेल. कळलं? तोपर्यंत आजचा दिवस त्यांना काय करायचं ते करू दे. पण मग थँक्यू माय फ्रेंड.
तेरे लिए कुछ भी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांचं आमच्या या शांतीदूत त्याची सवय लागेल मला हाऊसिंग सोसायटीमध्ये स्वागत असो. मॅडम, आमच्या शांतिकुंज हाऊसिंग सोसायटीच्या प्रथेप्रमाणे आमच्याकडे कोणी पाहुणे आले की त्यांचं स्वागत गीताने स्वागत करण्यात येतं. आमच्या या ज्या लेडीज आहेत त्या खूप छान स्वागत गीत म्हणतात. तर आपण आधी स्वागत गीत ऐकूया. या तुम्ही या त्यांच्याबरोबर मध्ये या मध्ये या आशा मॅडम. फार त्रास देऊ नका. अडके व्यसनाच्या जाळ्यात संसाराची वाताहत अशा साऱ्या जनतेचा आहे मुक्तांगण आधार. अडके व्यसनाच्या जाळ्यात त्यांना मुक्तांगण आधार. काय मॅडम, आमच्या या शांतिकुंज सोसायटीमध्ये अतिशय शांतता असते आणि सगळे खेळीमेळीने वावरत असतात. पण हल्ली ह्याच्यामुळे आमच्या सोसायटीतली शांतता भंग पाहायला लागले. काय यांचं व्यसन खूप वाढलंय आणि ह्याच्यामुळे त्याची जी मुलगी आहे ना, अहो ती घर सोडून जातो त्यो. नाही मॅडम, म्हणजे तसं व्यसन नाही म्हणता येणार. म्हणजे मी आपलं कधीतरी सकाळी थोडीशी पितो, मग वाटलं तर जरा दुपारी पण पितो. मग आता संध्याकाळी झाली तर तुम्हाला माहिती हात असं थरथर करता म्हणून थोडी पितो. ऍक्च्युली मला डॉक्टरने सांगितलं की 3 टाइम घ्या तुम्ही. डॉक्टर कोण तुझे हे थोर डॉक्टर? अतुल डॉक्टर, आम्ही त्यांना डॉक्टर बोलतो. तर ते काय मला थोडी थोडी घ्या म्हणजे ऍक्च्युली मनापासून वाटतं की दारू नाही प्यायची. चालत सकाळ झाली की हात आपला थरथर कापतो. तर काय करायचं मला जर तुम्ही सांगा. आता ते जर जे म्हणाले ना की त्यांना असं वाटत असतं मनापासून की दारू प्यायला नको, पण सकाळ झाली की त्यांना इच्छा होते, तर याचाच अर्थ त्यांना दारूचा आजार झालाय. की जसे इतर आजार असतात की कोणाला डायबिटीस होतो, कोणाला अजून कुठला आजार होतो, तसंच दारू पिणं किंवा अल्कोहोलिझम हा सुद्धा एक आजार आहे. आणि हा शरीर आणि मन या दोन्हीचा आजार आहे. तुम्ही जेव्हा प्यायला सुरुवात केली तेव्हा कधीतरी पित असाल ना, म्हणजे आपलं पार्टीला वगैरे कधीतरी, मग हळूहळू ते थोडंसं प्यायचं ते आवडायला लागलं असेल. म्हणजे पार्टीची सकाळी उतरायला पाहिजे म्हणून मग दुसऱ्या दिवशी परत प्यायची. असं करत करत एका विशिष्ट प्रमाणाची सवय होते आणि म्हणून मग त्यांना असं वाटतं की अजून तो आनंद मिळायला पाहिजे, सुरुवातीलाच जो तो मिळतो. आणि मग हळूहळू ते प्रमाण वाढत जातं आणि मग इतकं वाढतं की शरीर त्याचं गुलाम बनायला लागतं. आणि ते जे म्हणाले ना आता की सकाळी नाही प्यायली तर हात त्यांचे थरथरतात किंवा संध्याकाळी त्यांना त्रास होतो, तर बरेचदा असं असतं की व्यसनी माणसालाही माहिती असतं की मी करतोय ते चुकीचं आहे, मला प्यायला नको, पण तरी तो जेव्हा शारीरिक त्रास सुरू होतो तेव्हा ते सगळं निश्चय शपथा सगळं विसरतात आणि केवळ त्या त्रासाला घाबरून ते परत परत ती गोष्ट करत असतात. तर त्यामुळे तुम्हाला व्यसनाचा आजार झालेला आहे आणि आता त्याला तुम्हाला उपचार घेण्याची गरज आहे. ताई, मी काय म्हणतो, या कदमांना दोष देण्यात काय अर्थ नाही. काय समजली, कसं आहे, यांचं जे वडील होतं का नाही, वडील 24 तास लावून बसायचं, पण शेवटी काय ब्लड आहे ना, ते ब्लड म्हटल्यावर होणार. मला तो एक डाऊट आहे, यांची जी ही पोरगी आहे ना श्रद्धा, ही पण बेवडी होईल म्हणजे अनुवंशिक आहे का नाही? असं काही नाही. मी झाले का बेवडी? नाही, वडिलांमुळे म्हणजे अनुवंशिक आहे का नाही मला सांगा. ह्याच्यावरती अजूनही संशोधन चाललंय की व्यसन हे खरंच अनुवंशिक आहे का. पण कसं आहे की व्यसन हे अनुवंशिक नाहीये, तर वागणं जे असतं, वर्तणूक असते किंवा काही आपल्या व्यक्तिमत्वातले घटक असतात ते अनुवंशिक असतात. आता मी आमच्याकडे एक उदाहरण सांगते की एक मुलगा आमच्याकडे खूप लहान आहे, वयाचा 11वी 12वीतला आहे. मी त्याला म्हटलं की तू इतक्या
लहान वयात कसं प्यायला सुरुवात केली, तर तो म्हणाला की मी लहानपणापासून बघतोय की माझे वडील रोज संध्याकाळी दारू पितात. मग मी त्यांना जेव्हा विचारायचो लहान असताना की बाबा तुम्ही काय पिताय, तर ते म्हणायचे की मी ना औषध पितोय, मला खूप टेन्शन आहे आणि हे टेन्शनचं औषध आहे. मुलाच्या मनात पक्क बसलं की हे औषध, टेन्शनचं औषध. तो 11वीत गेला, त्याला सगळं कॉलेजचे ताण सुरू झाले आणि त्यालाही वाटलं की मला पण टेन्शनचं औषध पाहिजे आणि तो हळूहळू व्यसनाच्या आहारी गेला. त्यामुळे याच्यामध्ये अनुवंशिकतेपेक्षा मुलं जे वातावरणामध्ये बघतायत त्याचा जास्ती प्रभाव असतो. मॅडम आता मला सांगा, समजा ह्यांना आम्ही तुमच्याकडे पाठवलं कदमाना की त्यांची दारू सुटायलाच पाहिजे, तर तुम्ही काय त्याच्यामुळे त्यांना तुमच्याकडे ऍडमिट करायला लागेल का, तुम्ही त्यांना घरी औषध द्याल का, तुम्ही काय ट्रीटमेंट द्याल? मुक्तांगणमध्ये दोन्ही प्रकारचे उपचार असतात की ज्याला आपण OPD म्हणतो की ते नुसतं तिथे येऊन काउन्सिलिंग घेऊ शकतात. पण मला असं वाटतं की आपण त्यांना ऍडमिट केलं तर जास्ती फायदा होईल. तर त्याच्याबद्दल सांगते मी तुम्हाला. ॲडमिशन जी असते ती 1 महिन्याची असते. आम्ही 1 महिन्यासाठी ॲडमिट करून घेतो. सुरुवातीला जेव्हा ॲडमिट आपण करतो मुक्तांगणमध्ये, आम्ही त्यांना मित्र म्हणतो, आम्ही त्यांना पेशंट्स किंवा रुग्ण म्हणत नाही, तर ते आमचे मित्र असतात. आणि मुक्तांगणमध्ये आम्ही एक घरासारखं वातावरण ठेवायचा प्रयत्न करतो. तर हे मित्र जेव्हा ॲडमिट होतात तर तेव्हा सुरुवातीला जो शारीरिक त्रास होतो त्याच्यावरती उपचार केले जातात की आमचे डॉक्टर आधी त्यांना तपासून त्यांना औषधोपचार सुरू करतात. त्याचबरोबर इतर जे त्यांच्या आधी ॲडमिट झालेले मित्र असतात ते त्यांना धीर देतात, त्यांना मदत करतात, त्यांची सेवा करतात. आणि मग इतरही शारीरिक उपचार असतात की जसं आमच्याकडे जिम आहे, रोज सकाळी त्यांना योगाने दिवसाची सुरुवात होते, दुपारी PT असते त्यांच्यासाठी. म्हणजे ह्या सगळ्यामुळे तब्येत त्यांची चांगली व्हायला मदत होते. आणि याच्यासाठी एक वेळापत्रक असतं, सगळं काही वेळेवरती होतं, आहार चांगला होतो, वेळेवर झोपायचं, वेळेवर उठायचं, हे शारीरिक उपचार. आणि त्याचबरोबर मानसिक उपचार असतात की प्रत्येकाला एक काउन्सिलर किंवा समुपदेशक दिला जातो. मुक्तांगणमधले जे काउन्सिलर्स आहेत ते पूर्वी व्यसनाधीन होते आणि व्यसन बंद करून आज ते मुक्तांगणमध्ये काम करतात अनेक वर्ष. तर त्यामुळे ते या अनुभवातनं गेलेले असतात, त्यामुळे ते रुग्णाला खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात आणि तेही लोक त्यांच्याशी मोकळेपणाने त्यामुळे खूप बोलतात. त्यामुळे मग काउन्सिलिंग असतं. मुक्तांगणमध्ये आम्ही खूप आर्ट बेस्ड थेरपीचा म्हणजे कलांचा वापर करतो थेरपीज म्हणून. म्हणजे आम्ही काय सांगतो की तुम्ही व्यसन म्हणजे काय की आनंद मिळवणं, रिलॅक्स वाटणं, स्वतःला विसरणं. ते काही फक्त दारू किंवा ड्रग्ज देत नाहीत ना, चांगल्या गोष्टीतनं सुद्धा तुम्हाला आनंद मिळू शकतो. तुम्ही म्युझिकची नशा करा, पुस्तकं वाचायची करा, व्यायाम करायची करा. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा हळूहळू त्यांना या पूर्ण उपचारांमध्ये परिचय करून दिला जातो. आणि त्याचबरोबर आम्ही आठवड्यातून एकदा कुटुंबियांना बोलावतो. म्हणजे तिला किंवा मला असं वाटतं की तुम्ही सर्वच जण त्यांचे पालक म्हणून मुक्तांगणमध्ये या, म्हणजे मग तुम्ही नंतर त्यांना कशी मदत करायची हे सगळं तुम्हाला तिकडे सांगितलं जाईल. लवकर मला ऍडमिट करा, म्हणजे सगळे मला फल बिल घेऊन येतील. नारळ पाणी आम्ही अलाव करत नाही. नारळ पाणी का नको, कारण नारळ शरीराला खूप चांगलं बोलतात. काय असतं की आपल्याला तिकडे सुरक्षा व्यवस्था खूप बघायला लागते ना. त्या नारळ पाण्यात कोणी काही घालून आणलं म्हणजे दुसरं काही व्यसन वगैरे. सगळ्यांना कळलं पण नाही आणि संत्रा ज्यूस पण नाही, काहीच नाही. ताई मला असं विचारायचं आहे की बुवा तुम्ही दारूचंच व्यसन सोडवता का दुसरी बी व्यसन सोडवता? माझा एक मित्र आहे ना, त्याला गुटखा खायची भलती सवय हो. तो आहे ना या गालाच्या तिथं असा गुटखा ठेवतो अह, आणि मग काय झालं, त्याला इथं कॅन्सर झाला. डॉक्टरने इथलं सगळं कापून काढलं, मांडीच्या कातडे इथं लावलं हो. तो एवढा भलता भयंकर दिसायचा तो. मग त्याने ना पोराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली की मी आता इथे गुटखा ठेवणार नाही. व्हेरी गुड. मग तो इकडे गुटखा ठेवायला, मग त्याला इथे बी कॅन्सर झाला. मग इथलं बी कातडा कापून टाकलं, मग इथलं मांडीचं कातडं परत इथे लावलं. तर मला असं विचारायचं की जे लोक कॅन्सरला बी घाबरत नाही हो, तर अशा लोकांचा इलाज तुम्ही कसा काय करता बुवा? तंबाखूयुक्त पदार्थ हे सर्वात भयानक व्यसन आहे की तुमच्या मित्राच्या बाबतीत जसं झालं की त्याला कॅन्सरच झाला आणि तरी सुद्धा तो समजू शकला नाही. म्हणजे किती गुलामी असेल तुम्ही कल्पना करा की एखाद्या माणसाला कॅन्सर झालाय आणि तरीही तो त्याचं जे आकर्षण आहे ते सोडू शकत नाहीये. जी तल्लफ असते ना व्यसनाची, त्याच्यामुळे मग माणूस पुन्हा पुन्हा व्यसन करत राहतो. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की ते मुद्दामून आपल्याला त्रास द्यायला असं वागत नाहीयेत, तर ते गुलाम झाले, ते एक प्रकारे विक्टीम आहेत आणि त्यांना सुद्धा मदतीची आवश्यकता आहे. पण मॅडम कसं आहे, म्हणजे कधी कधी असं स्टेशनच्या बाहेर कुठेतरी गल्लीत असे बोर्ड दिसतात का न सांगता दारू सोडवा. तर माझ्या एका मैत्रिणीने ना आणलं तिकडनं औषध आणि तिच्या कामवालीला दिलं, कारण तिच्या नवरा खूप दारू प्यायच्या बुवा. तर त्याची दारू सुटली का नाही माहित नाही, पण त्याला इतक्या रक्ताच्या उलट्या व्हायच्या, इतक्या रक्ताच्या उलट्या व्हायच्या. तर असं कुठून तरी औषध आणून असं द्यायचं बरोबर आहे का?
हे औषध घेणं काही बरोबर नाही आणि आजकाल आपण खूप ठिकाणी अशा पाट्या वगैरे बघतो आणि घरातले लोक हतबल झालेले असतात ना, त्यांना काही करून त्याचं व्यसन सोडवायचं असतं आणि मग ते अशा गोष्टी आणतात. त्याच्यामध्ये काही केमिकल्स असतात की जी त्या व्यक्तीसाठी खूप हार्मफुल असतात. त्याच्यावरती जेव्हा ते दारू पितात किंवा व्यसन करतात तर त्याचा शरीराला खूप त्रास होऊ शकतो. सुदैवाने त्याच्या बाबतीत काही खूप सिरियस झाला नाही, पण असं त्याला ऍडमिट करायला लागलं, ICUत ठेवायला लागलं, काहीही परिणाम, टोकाचे परिणाम होऊ शकतात. आणि मुक्तांगणमध्ये जे येतात ना आमचे मित्र ऍडमिट होण्यासाठी, जवळजवळ सगळ्यांनी हे प्रयोग केलेलेच असतात. काहींच्या बाबतीत त्या औषधाचे काहीच साईड इफेक्ट झालेले नसतात, कारण त्याच्यात उगीच काहीतरी नुसतं दिलेलं असतं. आणि काहींना मग ती केमिकल्स, काही औषधं कुटून, गोळ्या कुटून त्या दिलेल्या असतात, ज्या डॉक्टरी सल्ल्याशिवाय असतात आणि त्याचे मग खूप भयानक दुष्परिणाम त्यांच्यावरती झालेले असतात. तर त्यामुळे शक्यतो असे न दिलेलेच चांगलं. कदम, तुम्हाला तुमचं व्यसन सोडायचं आहे हे नक्की ना? तर आता तुम्हाला घेऊन आपण मुक्तांगणमुळे जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर तिथे आपल्याला प्रवेश कसा मिळतो, तिथे गेल्यावर काय काय करायला लागतं हे आपण सगळं बघणार आहोत. पण ते एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहायला विसरू नका कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं कॉमेडीच्या जत्रेत स्वागत. तर मुक्ताताई, मला कसं सांगा की समजा आम्ही यांना घेऊन आलो तर असं कुठल्या वारी वगैरे यावं लागतं का, किंवा तिथे आल्यानंतर काय करा, म्हणजे तुमची थोडक्यात प्रोसिजर काय आहे ते जर आम्हाला सांगा. बुधवार आहे का शुक्रवार आहे? नको नको, ते सांगतील आता. मुक्तांगणमध्ये दर बुधवारी ऍडमिट करून घेतलं जातं, कारण तो असा खूप स्ट्रक्चर्ड प्रोग्राम आहे. एक ग्रुप एकत्र ऍडमिट होतो आणि पूर्ण महिनाभर त्या ग्रुपची एकत्रितपणे त्यांचे उपचार चालतात. बुधवारी ॲडमिट झाल्यानंतर मगाशी सांगितलं तसं लगेच त्यांचे उपचार सुरू होतील, शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे. तर फक्त त्यांना बरोबर पांढरे कपडे घेऊन पाठवायचं, कारण मुक्तांगणमध्ये सर्व जे मित्र आहेत ते फक्त पांढरे कपडे घालतात. कारण पांढरा एक शांततेचा रंग असतो, त्याच्यामुळे सर्व समान असतात. इथे सर्वच प्रकारचे लोक असतात ना, कोणी खूप शिकलेले, श्रीमंत, गरीब, खेड्यातले, शहरातले, तिथे सर्वांना समान वागणूक मिळते. त्यामुळे सर्वजण पांढरे कपडे घालतात. तर त्यामुळे बुधवारी त्यांची ॲडमिशन आणि ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी 12,000 रुपये खर्च येतो, की ज्याच्यामध्ये तुमचं औषध, जेवण हे सर्व काही. पण कसं आहे की व्यसनाचा खर्च त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती असतो, त्यामुळे तो खर्च करायला काही हरकत नाही. पण एखादा रुग्ण अगदीच गरीब आहे तर त्याला सवलत किंवा पूर्ण मोफत उपचार सुद्धा दिले जातात. असे काही तुमचे असे अनुभव असतील हृदयस्पर्शी बुवा का, मुक्तांगणमध्ये आलेले जे मित्र आहेत तुमचे ते बरे होऊन गेले, तर त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला. असे खूप चांगले अनुभव आहेत. म्हणजे प्रत्येक बुधवारी जे साधारण 25-30 लोक ऍडमिट होतात, महिन्याला जवळजवळ 150 लोक मुक्तांगणमध्ये ऍडमिट होतात आणि प्रत्येक जणाचा जो अनुभव असतो तो खूप वेगळा असतो. खूप छान आम्हाला त्यांच्यामधला बदल बघायला मिळतो. त्यांच्यामधला जो बदल आहे ना, एक प्रकारे जादूच झाली असं आपल्याला वाटतं, इतका चांगला बदल होतो. जेव्हा मुक्तांगणचं उद्घाटन झालं 29 ऑगस्ट 86 या दिवशी, मुक्तांगण स्थापन करायची जी कल्पना होती ती माझ्या आईबाबांची होती, अनिता अवचट आणि डॉक्टर अनिल अवचट. पण त्याला जे आर्थिक पाठबळ दिलं ते पु ल देशपांड्यांनी दिलं. त्यामुळे मुक्तांगणचं जे नाव आहे ते पण पुलंनीच दिलं. पुलं जिथे जिथे देणगी देत ते तिथे कधी स्वतःचं नाव नाही द्यायचे. जसं आनंदवनामध्ये पण एक मुक्तांगण आहे तसं आमचं सुद्धा आहे मुक्तांगण. आणि मला एक आठवण सांगावीशी वाटते की उद्घाटन जेव्हा मुक्तांगणचं झालं तेव्हा पुलं होते, बाबा आमटे होते. तर कार्यक्रमामध्ये जेव्हा पुलं भाषण करायला उठले तर तेव्हा ते असं म्हणाले की आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय, तर तुमच्या भरभराट होते तुमची, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देऊ शकत नाही, त्या चुकीच्या शुभेच्छा होतील. तर त्यापेक्षा मी अशा शुभेच्छा देतो की इतकं काम करा की एक ना एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद होईल आणि त्याच्या जागी एक सांस्कृतिक केंद्र निर्माण होईल. दुर्दैवाने या शुभेच्छा खऱ्या झाल्या नाहीत. व्यसनाचा प्रश्न खूप वाढतोच आहे आणि त्यासाठी आता समाजामध्ये खूप जनजागरण होणं आवश्यक आहे. मुक्ताताई, ह्याला जसं व्यसन आहे तसं आमचे जे वॉचमन आहेत त्यांनाही एक व्यसन आहे, पण ते चांगलं व्यसन आहे. म्हणजे ते समाजोपयोगी अशी भारुडं वगैरे म्हणत असतात आणि आज आहे ना ते आपल्यासाठी एक फटका घेऊन आलेले आहेत. तर आपण तो ऐकूया का? हो हो, हे चांगलंच व्यसन आहे आणि आमचा त्याला पाठिंबाच राहील या व्यसनाला. बिकट वाट व्यसनाची भारी, अरे नादी त्याच्या लागू नको. नीट ऐकून घे काय म्हणतो मी. अरे बिकट वाट व्यसनाची भारी,
टाळ्या वाजवा पोटापुरते आल्यात पुरं. पुरं नाही, आपला श्वास कसा आहे, दम कसा आहे आपला. म्हणजे अनुप जलोटा यागला तू यागला. ते तिकडला अनुप जलोटा, आपण गावाकडचा अनुप लोटा नाही, अनुप जलोटा. आणि ही कशामुळे शक्य आहे माहिती आहे का? आपल्याला कुठलंच व्यसन नाही, त्यामुळे एवढा श्वास पुरतो आपल्याला. तवा मंडळी नीट ऐकून घ्या. बिकट वाट व्यसनाची भारी, नादी त्याच्या लागू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. मित्र सांगतो म्हणून गड्या तू 14 रुची चाकू नको. सिगरेट केतीय झुरके मारून आयट उगा तू जाऊ नको. बघा म्हणजे कसं आहे माहिती आहे का? आता उगाच माणूस आपलं मित्र असतो ते पहिल्यांदा काय सांगतो, अरे घे की जरा, अरे बियर सुरुवात करा, जास्ती घे जरा. आणि इकच जेव्हा व्यसन करायला लागतं तेव्हा घरदार सगळं इकून माणूस व्यसन करायला लागतं. गुटखा पान तंबाखू खाऊन पिंक तू त्याची टाकू नको. आणि संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. आईबा करतोय रक्ताचं पाणी डोळ्यात त्यांच्या आणू नको. माहेर सोडून नांदाया आली दुःख तिला तू देऊ नको. 84 लक्ष योनी फिरुनी जन्म आला तू विसरू नको. 30-90च्या डबक्यामध्ये तू 30-90च्या डबक्यामध्ये तू उगाच येड्यावानी पोहू नको. आणि संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. अरे संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. संसारामध्ये आईचं आपल्या व्यसनाला बळी पडू नको. मुक्ताताई, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायला आवडेल? घरामध्ये किंवा आजूबाजूला जर का कोणी व्यसनी माणूस असेल तर तो वाईट नाहीये, तर तो आजारी माणूस आहे. या दृष्टीने आता आपल्याला त्याच्याकडे बघायला पाहिजे. त्याला मदतीची गरज आहे आणि आपण सर्वांनी आपल्याला जी शक्य आहे ती त्याला आपण मदत करू शकतो. पण अर्थातच एकदा व्यसन लागल्यानंतर त्याच्यासाठी उपचार घेण्यापेक्षा व्यसन लागूच नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करणं हे जास्ती आवश्यक आहे. आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा लँडलाईन नंबर असेल तर तोही प्लीज द्या. मुक्तांगणची आमची वेबसाईट आहे मुक्तांगण.org, तर त्याच्यावरती सगळी माहिती मिळेलच या वेबसाईटवरती. आणि फोननी जर का चौकशी करायची आहे तर पुण्याचा आमचा STD कोड आहे 020 आणि फोन नंबर आमचा आहे 26697605. तर ह्याच्यावरती कोणीही मदत घेऊ शकतं. मंडळी, आज आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर आपल्या आवडत्या कार्यक्रमात कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेम्सवर फॅन्टास्टिक मात्रा.